अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र मधील अध्याय 18वा। श्री गुरु अवरवाडी येथील आयाचील ब्राह्मणाच्या अंगणातील घेवड्याच्या शेंगांची वेल उपटून धनकुंभ प्राप्त करून दिले। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री दत्तात्रेयाय नमः, श्रीपाद श्री वल्लभाय नमः, श्री नृसिंह सरस्वती नमः। जय जयाजी सिद्धमणी तू तारकू भवारणी सुधार स्वामचा श्रवणी पूर्ण केला दातारा। गुरुचरित्र कामधेणू ऐकताना दाये माझे मन कांक्षित होते अंतकरण कथामृत ऐकाविया। ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्ती नवे अंतकरणे कथामृत संजीवनी आणिक निरूपावे दातारा। याने परिसिद्धासी विनवी शिष्य भक्तीसी माथा लावून चरणासी कृपा भाकीती येवी। शिष्य वचन ऐकोणी संतोष झाला सिद्धमणी सांगतसे विस्तारुणे ऐका श्रोते ऐकचित्ते। ऐक शिष्य शिखामणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती गुरुचरणी तल्लीन झाली निश्चय। तुझ करिता आम्हासी चेतन झाले परियसी गुरुचरित्र आद्यंतेसी स्मरण झाले अवधारा। बिल्लवडीत ज्ञान महिमा निरोपिले म्हणून पम्या पुढील चरित्र उत्तमा सांगेन ऐका ऐकचित्ते। क्वचित काळतीये स्थानी श्री गुरु होते गौप्योनी प्रकट झाले म्हणून पुढे पेघाले परियसा। वरुणा संगम असे विख्यातो दक्षिण वाराणसी म्हणतो श्री गुरु आले अवलोकितू भक्तानुग्रह कराविया। पुढे कृष्णा तटाकांतू श्री गुरु तीर्थे पावण करीतू पंचगंगा संगम ख्यातू तेथे राहिले द्वादशा शब्दे। अनुपम्य तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपुर प्रयाग समान तीर्थ थोर म्हणून राहिले परियसा। कुरुवापुर ग्राम गाण कुरुक्षेत्र तोची जाण पंचगंगा संगम कृष्णा अति उत्तम परियसा। कुरुक्षेत्री जितुके पुण्य तया हुनी अधिक जाना तीर्थ असते अगण्य म्हणणे राहिले श्री गुरु। पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पुराणांतर यांचे नाव आहे थोर सांगेन ऐका ऐकचित्ते। शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा असे ख्याती महापातक संहारी। ऐसी प्रख्यात पंचगंगा आले कृष्णेची संगा प्रयागावणी असे चांगा गंगम स्थान मनोहरू। अमरापुर मणिजे ग्रामस्थान असे अनुपम्य जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहरू। वृक्ष असे औदंबरू प्रख्यात जाणा कल्पतरू देव असे अमरेश्वरू तया संगमा षटकुळी। जैसे वाराणसीपुरी गंगा भागीरथी तीरी पंचनदी संगम थोरी तत्समान परियसा। अमरेश्वरा सन्निधानी आहे ती 64 योगिनी शक्ती तीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियसा। अमरेश्वर लिंग बरवे त्यासी वंदणी स्वभावे पूजिता नरु अमर होवे विश्वनाथ तोची जाणा। प्रयाग करिता मावघ स्नानाचे पुण्य होते साधन शतगुण होते तयाहुण एक स्नाने परियसा। सहज नदी संगमांतू प्रयाग समान असे प्रख्यातू अमरेश्वर परब्रह्म वस्तु तया स्थानी वास असे। या कारणे तिये स्थानी कोटी तीर्थे असती निर्गुणे वाहे गंगा दक्षिणी वेणी सहित निरंतर। अमित तीर्थ तिये स्थानी सांगता विस्तार पुराणी अष्ट तीर्थ विख्यात जाण तया कृष्णा तटाकांतू। उत्तर दिशा देखा वाहे कृष्णा पश्चिम मुखा शुक्ल तीर्थ नाम एका ब्रह्म हत्या पापदूर। औदुंबर सन्मुखेसी तीन तीर्थे परियसी एकानंतर एक धनुषी तीर्थ असती मनोहर। पाप विनाश काम्य तीर्थ तिसरा सिद्धवर तीर्थ अमरेश्वर सन्निधानार्थ अनुपम्य असे भूमंडळे। पुढे सगम षटकुळांतू प्रयाग तीर्थ असे ख्यातू शक्ती तीर्थ अमर तीर्थ कोटी तीर्थ परियसा। तीर्थ असते अपरंपार सांगता असे विस्तार या कारण श्रीपाद श्री गुरु राहिले तसे द्वादशाब्द। कृष्णा वेणी नदी दोणी पंचगंगा मिळवणी सप्त नदी संगमो सगुणी काय सांगू महिमा त्यांचे। ब्रह्म हत्यादी पातके जळणी जाती स्नाने एके ऐसे सिद्ध स्थानानिके सकळा भिष्ट होय तेथे। काय सांगू त्यांची महिमा आणि द्यावया नाही उपमा दर्शन मात्र होती काम्या स्नान फळ काय वर्णू। साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदंबरू गौप्य होता अगोचरू राहिले श्री गुरु तिये स्थानी। भक्त जन तू होणार असे तीर्थू ख्याते राहिले ते श्री गुरुनाथू म्हणून प्रकट झाला जाणा। असता पुढे वर्तमाने भिक्षा कराव्या प्रतिदिने अमरापुर ग्राम लागून जाती श्री गुरु परियसा। तया ग्रामी द्विजू एकू ऐसे वेदाभ्यासकू त्याची भार्या पती सेवकू पतिव्रता शिरोमणी। सूक्ष्म असे तो ब्राह्मण शुष्क भिक्षा करी आपण कर्म मार्ग आचरण असे सात्विक वृत्तीने। तया विप्र मंदिरांतू असे वेल उन्नतू शेंगा निगती नित्य वहतू त्याने उदरपूर्वक करीती। एखाद्या दिवशी ब्राह्मणासी वरुण मिळे परियसी तया शेंगा रांधणे हरुषी दिवस कमिती येणे परी। ऐसा ब्राह्मण दरिद्री याचक वृत्ती उदर भरी पंच महायज्ञ गुजरी अतिथी पूजा भक्तीने। वर्तता श्री गुरु एके दिवशी दया विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्र भक्तीने। भक्तीपूर्वक श्री गुरुसे पूजा करीतो षोडशी घेवडे शेंगा भवसी केले होते पत्रशाखा। भिक्षा करून ब्राह्मणासी आश्वासिता ती संतोषी गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून निगती ती येवेळी। तया विप्राचे घरातू जो का होता वेल उन्नतू घेवडा नामे विख्यातू आंगणे सर्व वेष्टिले असे। तया वेलाचे झाड मुळ श्री गुरु झेदिती तात्काळ
टाकून देते प्रबळी गेले आपण संगमासी. विप्र वनिता ती वेळी दुःख करीती पुत्र सकळी. म्हणती पहा हो दैव बळी कैसे अदृष्ट आपुले. आम्ही दया यतीश्वरासी काय उपद्रव केला ऐसी. आपुले ग्रास छेदुनी कैसी टाकून दिले भूमीवरी. ऐसे प्रिय नारी दुःख करे अपारी पुरुष तिचा कोपणी वारी. म्हणे प्रारब्ध प्रमाण म्हणे स्त्रियेसी ती वेळी जे जे होणार दया काळे निर्माण करी चंद्रमौळी. तया अधीन विश्व जाणा विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थिती लय कारण पिप्पिल्लिकादिक स्थूल जीवन समस्त आहरू पुरवितसे. आयुरण्य प्रयच्छती ऐसे बोले वेदश्रुती. 95 आहरू हस्ती केवी करी प्रहरी. 84 लक्ष जीवरांची स्थूळ सूक्ष्म समस्तांची निर्माण केले आहाराची मग उत्पत्ती तदनंतर. रंकराया एकच दृष्टी करुणी पोषिता हे सृष्टी. आपुले आर्जव बरवे खोटी तैसे फळ आपणासी. पूर्वजन्मीचे निक्षेपण सुकृत अथवा दुष्कृत जाणे. आपले आपणेचे भोगणे पुढील आपली काय बोल. आपले दैव असता ऊन पुढीला बोलसी मूर्खपण. जे पेरिले ते भक्षण कवण बोल सांग मज. बोल ठेविती यतीश्वरासी आपुले आर्जवण विचारीसी. ग्रास हरितले म्हणसी अविद्या माया वेष्टिनी. तो तारकू आम्हासी म्हणून आला भक्षेसी. नेहाले आमचे दरिद्र दोषी तोची आम्हासी तारिल. येणे परिस्थियेसी संबोधित परयसी. काढोणी वेल शाखेसी टाकीता जाहला रंगेतू. तया वेलाचे मूळ थोरी जो का होते आपले द्वारे. काढो म्हणून द्विजवरी खणिता झाला ती वेळी. काढिता वेल मुळासी लाभले कुंभनिधानेसी. आनंद झाला गवसी घेऊन गेला घरातून. म्हणती नवल काय झाले यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले. म्हणून हे वेल चुकले निधान नाथे आम्हासी. नर नवे तो योगेश्वरू होय ईश्वर अवतारू. आम्हा भेटला दैन्य हरू म्हणती चला दर्शनासी. जावणी संगमी श्री गुरुसी पूजा करीती बहुवसी. वृत्तांत सांगते तयासी तिये वेळी परियसा. श्री गुरु म्हणते तयासी तुम्ही न सांगावे कवणासी. प्रगट न करिता आम्हासी नसेल लक्ष्मी तुम्हा घरी. ऐसे परिद्विजासी सांगे श्री गुरु गेला वनिता. प्राणी ब्राह्मण श्री गुरु कृपा ऐसे जाण दर्शन मात्रे दैन्य हर. ज्यासी होय गुरुची कृपा त्यासी कैसे दैन्य बाना. कल्पवृक्ष आश्रय करी बापा दैन्य कैसे तया घरी. देवे उणे असेल नरू त्याने आश्रयावा श्री गुरु. तोची पावे पैल पारू पूज्य होय सकळी काळजी. जो का भजेल श्री गुरु त्यासीच साध्य ये परू. अखंड लक्ष्मी त्याचे घर अष्टेश्वर्ये नांदती. सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरु कृपा आहे ऐसी. भजावे तुम्ही म्हणू मानसी कामधेनु तुझ्या घरी. गंगाधराचे नांदणू सांगे श्री गुरु चरित्र विस्तारुणू. पुढील कथा कृत पाणू ऐका श्रोते हो एक चित्ते. इति श्री गुरु चरित्रामृत विवेक सार अयाचित. विप्र दैन्य हरण येत कथा निरोपिगी. इति श्री गुरु चरित्र परमकथा कल्पतरो. श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे. कुरुक्षेत्र अष्टतीर्थ वर्ण अमरापुर सुक्षण द्विजगृही भिक्षाकृत दरिद्र परिहरणम नामम. अष्टदशाध्याय प्रसंग 18 ग्रंथ संख्या 2104. गुरुनाथार्पणमस्तु. शुभम भवतु.